श्री स्वामी समर्थ. कल्याण स्वामी हे स्वामी समर्थांचे अत्यंत निष्ठावान सेवेकरी होते. त्यांची स्वामींच्या चरणांशी रात्रंदिवस सेवा करण्याची तीव्र इच्छा होती. स्वामींनी त्यांची भक्ती पाहिली आणि त्यांना आपल्याजवळ राहून सेवा करण्याची परवानगी दिली. कल्याण स्वामींना स्वामींची सेवा करताना खूप आनंद मिळत असे. ते रोज न चुकता पहाटे उठून स्वामींची आसन व्यवस्था, भोजन आणि इतर सर्व गोष्टींची काळजी घेत असत. त्यांची सेवा अत्यंत निर्मळ आणि निस्वार्थी होती. ते स्वामींना केवळ आपला गुरु किंवा देव नव्हे तर आपले सर्वस्व मानत. एक दिवस स्वामींनी कल्याण स्वामींची खरी निष्ठा आणि भक्ती याचा तपास करण्याचे ठरवले. निष्ठा आणि भक्ती तपासण्याचे ठरवले. स्वामींनी एक अतिशय कठोर आणि वेदनादायक परीक्षा घेण्याचे ठरवले. स्वामींनी आजारी पडल्याचे नाटक केले. त्यांचे शरीर खूप दुखत असल्याचे आणि त्यांना खूप त्रास होत असल्याचे ते दाखवू लागले. कल्याण स्वामींनी त्यांची सेवा अधिक काळजीपूर्वक सुरू केली. ते रात्रभर जागून स्वामींच्या पायांना तेल लावत, गरम शेक देत आणि औषधी वनस्पतींचा लेप लावत. पण स्वामींचा त्रास काही कमीच होत नव्हता. एके दिवशी पहाटे स्वामींनी अत्यंत वेदनेने विव्हळत कल्याण स्वामींना आज्ञा दिली. कल्याण, माझ्या या देहाचा आता मला खूप त्रास होत आहे. माझे शरीर आता माझ्याने सहन होत नाहीये. तू त्वरित जवळच्या डोंगरावर जा आणि एक मोठा दगड आणून माझ्या छातीवर ठेव. त्याशिवाय मला या वेदनांपासून मुक्ती मिळणार नाही. स्वामींची ही आज्ञा ऐकून कल्याण स्वामींच्या काळजाचं पाणी झालं. ज्या स्वामींना ते देव मानत, ज्यांच्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले, त्यांच्याच छातीवर दगड ठेवायचा हा त्यांच्यासाठी मृत्यू इतकाच मोठा आघात होता. कल्याण स्वामींच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांच्या मनात भयंकर द्वंद्व सुरू झाले. एकीकडे स्वामींचा देह वाचवण्याची आस आणि दुसरीकडे गुरूंची आज्ञा पाळणे हा त्यांचा परमधर्म. ते क्षणभर गोंधळले, थरथरले, पण मग त्यांनी डोळे मिटले आणि मनात विचार केला, स्वामींची आज्ञा माझ्यासाठी सर्वोपरी आहे. ते स्वतःच बोलत आहेत म्हणजे यात त्यांचे हितच असेल. मी त्यांची आज्ञा पाळणारच. अश्रू पुसून अत्यंत जड अंतकरणाने त्यांनी डोंगरावर धाव घेतली. तिथे त्यांना एक मोठा जड दगड दिसला. त्यांनी तो दगड उचलला आणि डोक्यावर घेऊन ते परत आले. परंतु येऊन त्यांनी पाहिले तर स्वामी शांतीने बसलेले दिसले. स्वामींनी आपल्या भक्ताचा निस्सीम त्याग, निस्वार्थ प्रेम आणि गुरु आज्ञा पाळण्याची कठोर निष्ठा पाहिली होती. कल्याण स्वामींनी तो दगड जमिनीवर ठेवताच स्वामी उठले आणि त्यांनी कल्याण स्वामींना मिठी मारली. स्वामी म्हणाले, माझ्या बाळा, तू माझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालास. तू माझ्या आज्ञेपुढे आपल्या प्रेमाचा आणि भावनांचा त्याग केलास. ज्याच्या मनामध्ये गुरुबद्दल अशी निष्ठा असते त्याला जगात कशाचीही कमतरता राहत नाही. तुझ्या भक्तीपुढे मला साक्षात नतमस्तक व्हावेसे वाटते. या कथेमध्ये कल्याण स्वामींच्या डोळ्यातील अश्रू आणि स्वामींची आज्ञा पाळण्याची त्यांची तीव्र तळमळ आपल्याला निस्सीम प्रेमाची आणि त्यागाची पराकाष्ठा दर्शवतो. श्री स्वामी समर्थ.